गाडी इथे कशी काय? असं आहे माणूस. साहेब काय झालं? साहेब धोका आहे. काय? गाडीजवळ बघा साहेब उभे आहेत. अरे बापरे. तू एक काम कर. काय? तू या गल्लीतून जा आणि त्या गल्लीतून बाहेर पड. मी गाडी रिव्हर्स घ्यायला लावतो. जा, 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 जा. जाऊ. तुला मी किती वेळा सांगितलं होतं? काय सांगितलं पण तुला होतं? अक्कल नाही अजिबात. काय करणार साहेब, माझी काहीच चूक नाही. आयुष्यात पहिल्यांदा अशी गोष्ट माझ्या हातून घडली. एक अक्षर बोलू नको. ऐकून घ्या साहेब. मी काय ठीक आहे, गाडी चालवायची पद्धत माझी झाली. काही चूक नाही आणि साहेब. ती मुलगी मेली असती म्हणजे मग मुलगी गाडीच्या मध्ये आली त्याला मी काय करणार अरे साहेब? मग तू गाडी बाजूला घ्यायची. गाडीच्या बाजूला माणसं किती होती साहेब? तुला नोकरीवरून काढून टाकतो. नाही असं करू नका साहेब. गरीबाच्या पोटावर मारू नका साहेब. पोटाच्या कसल्या गोष्टी सांगतोय? त्या मुलीच्या पोटावरून गाडी गेली म्हणजे राजेश? अरे साहेब अरे बाबा, तुम्ही इकडे कसे काय? बघा ना. तुम्ही पण ऍक्सिडेंट केलात काय? शराब ऑफिस सोडून इथे काय करतोस तू? तेच म्हणतो ना मी. गाढवाने ऍक्सिडेंट केला. नाही काय? अहो एका कोळणीच्या अंगावर साडी घातली, गाडी घातली. हा साहेब माझी काही चूक नाही हो साहेब. पण वाचली ना ती. कशी बशी वाचली बाबा. काय शेवटी पोलिसात तक्रार नको म्हणून तिला घरापर्यंत सोडून यावं लागलं. काय करणार? बरं केलंस, बरं केलंस. चंदुवारे तुला किती वेळा सांगितलं गाडी हळू चालवीत जा. साहेब ती मुलगी मध्ये आली. माझी काही सांगा चूक नाही. सांगा याला सांगा. बाबा एक काम करा, याला नोकरीवरून काढून टाका नाही नाही, अरे बाबा आपला माणूस आहे तो. आपला माणूस आहे बाई. बरं चला ऑफिसला चला, उशीर होतो. ए, हा, चला चला चला. हा, चला. चला चला चला. तुम्ही मागे बसा. काय झालं रे? काय आहे साहेब, ते ऍक्सिडेंट बघितल्यापासून त्याला चक्कर येते. तुम्ही पुढे बसा, तो मागे झोपेल. बरं बरं. लवकर बस, बसा बस. बाबा, चक्कर येते. बाबा लवकर बसा, चक्कर येते. चक्कर 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 येते बाबा. अरे रिवर्स कशाला घेतोस? ते गाडी रिव्हर्स जाते की नाही बघतोय. आयत्या वेळेला घोळ नको, ऍक्सिडेंट झाला होता ना म्हणून. हा हा, बरं बरं. चक्कर 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 चक्कर. चंदू रिवर्स बरोबर पडला रे. चल चक्कर चक्कर. काय रिव्हर्स बरोबर पडला ना? काय? रिव्हर्स बरोबर पडला. हा आता जायला हरकत नाही ना असं विचारलं. हा, प्रेम करायला काय मस्त जागा मिळाली आहे. असं वाटतं की आयुष्यभर मोटारीतच राहावं. पण मला किती अवघडल्यासारखं वाटतंय. तुला अवघडल्यासारखं वाटतंय? इकडे ना, इकडे ये ना. कोण बघत नाही, इकडे ये ना. काय असं काय झालं रे? काय नाही साहेब, ते घशात अडकलं. हे? अरे काय खाल्लं नाहीस तर कशात अडकल कसं? काल खाल्लं ते आज अडकलं. चुप. हे? काय रे? माझ्या घशाला सारखा ओरडतोय. चुप चुप ना. चुप. हा. राजेश, हा? तुझी तब्येत बरी नाही ना? कोणाची? हा माझी. हो मग असं कर, तू घरी जाऊन झोप, मी ऑफिसला जातो. हं? नाही पण मी डॅडी मी आराम कर, आराम कर. ए डॅडी गेले. उठ उठ. नक्की ना? ए उठ ना. सुटले बाबा. मी सुटलो. ई, अजून काही वेळ खाली झोपले असते ना हा? तर ते झुरळांनी खाल्लं असतं मला. जुळांना वेळ लागलाय काय? मी फ्लीट मारून घे ना पुढच्या वेळेला, मग तर तुझी बसायची पंचायत होणार नाही. ए चल, उशीर झाला. मला लवकर हॉस्टेलवर सोड. हं? राजेश, ही मुलगी कोण? ही मुलगी आहे. नाही म्हणजे ही आंधळी आहे. आपल्या डोळा साईला भेटायला ती हॉस्पिटलमध्ये चालली. आपण तिला हॉस्पिटलमध्ये सोडूया डॅडी. डोळसाईला भेटायला हॉस्पिटलमध्येच जायचं ना? हे बघ, मला सॉलिसिटरकडे जायचंय. मी जाताना तिला हॉस्पिटलमध्ये सोडतो. तुम्ही कशाला? मी सोडतो ना डॅडी हिला. म्हणजे हिला अरे तुझी तब्येत बरी नाही ना, आज जाऊन झोप पाहू. कोणाची?
हा माझी माझी नाही माझी तब्येत बरी नव्हती पण अरे कमाल करतोस. आराम कर म्हटलं आज जाऊन जा आराम कर. ठीक आहे नाही पण मी सोडलं असतं तर हे हे बघ, मी सोडलं असतं बरं झालं असतं डॅडी. नाही आराम करतो ना आराम करतो. गाडी चालू होत नाही, तिला पण हॉस्पिटल आपलं गॅरेज मध्ये टाकलं पाहिजे. घाबरली होते. बेटी नाव काय तुझं? साहेब, तिला मराठी समजत नाही, ती तामिळ आहे ना, तामिळ म्हणून. हं. अम्मा नेम इंतडू गुंतडू चन्नम्मा. इंतडू. तिचं नाव चन्नम्मा आहे. चन्नम्मा. पण काय रे एवढी अवघड तामिळ भाषा तुला कशी काय येते? अब तशी काही कठीण भाषा नाही आहे, एवढी सोपं आहे. बरं तिला विचार ती कुठे राहते आणि तिची आई कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे तेही विचार. अम्मा चेन्नम्मा. வேற யூ ஸ்டே என்னடமா என்னோடதா என்னோடதா அம்மா அம்மா மதர மதர ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕಾಯ್ತಾಡ ಆಯ ಧಾರಾವಿ ಜೋಪಡ್ಪಟ್ಟಿಮ್ಮ. ಅಮ್ಮ ಜಸ್ಟ್ ಲೋಕ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಸಾಪಡಲ್ಲ ಎಂಟರಮ್ಮ. नाडू नाडू कळतळलं. ती धारावीच्या झोपडपट्टीत राहते आणि तिची आई जसलॉक हॉस्पिटल मध्ये आहे. अरे तिला विचार काही मदत हवी का? मला नको, तिला विचारतो ना. अम्मा चेन्नम्मा हेल्प निर्तडा पाहिजे तडा हेल्प. ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. नको तडा नको तडा. नाही कळलं, नको म्हणाली. बर ಲಾ ಇನ್ನೊಂದು ಪಾಲು ತಂಡ ಪಾನಿ ಎಂಪಾಲ ಅಷ್ಟಲ್ಲ. बरोबर सांगतो ना. हॉस्टेल पर्यंत सोडा. सोडा पाहिजे तिला, सोडा. तहान लागली असं म्हणाली ती. अरे ते समोर ज्यूस सेंटर दिसतं ना तिथं गाडी उभी कर. ಸರ್ तर ಮೇ ಕಮಿಂग ಸರ್. आता आलात ना आतमध्ये मग मे आय कमीन सर कशाला? पाहिलं सर, आता स्टॅपलर किंवा फेविकॉलची गरजच नाही. मी बिनपदराचा ड्रेस घालून आलीये. रोजी तू ऑफिस मध्ये काम करायला येतेस का फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला येतेस? पण मी काय जास्त केलं, बोलायचं सर? काम नाही. हे ऑफिस आहे, ऑफिसची शिस्त पाळायलाच पाहिजे. तुम्हाला वेळेवर यावंच लागेल. पण सर माझं काय चुकलं? या 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 सावंत या या इकडे या, असे इकडे या. तुम्ही हिला कामावर टेम्पररी ठेवली होती परमनंटली काढून टाका. अहो पण सर, यू कॅन गो. अहो पण यू मी का- कॅन गो. अर्थ कळत नाहीये? यू कॅन गो. तिकडे बघू नका, तिकडे बघू नका, इकडे या, इकडे या. हो आजचा प्रोग्राम काय काय? आजचा प्रोग्राम